आता आपण गणितातलं बघणार आहोत की वर्ग आणि वर्गमूळ कसं काढायचं. त्याच्या आधी एक गुणाकाराची पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे. उदाहरणार्थ असा गुणाकार आहे की याच्यात दोन कंडिशन्स पाहिजे. एक म्हणजे 2 + 8 10 व्हायला पाहिजे. एकक स्थाने आहेत त्यांची बेरीज 10 व्हायला पाहिजे आणि हे जे आकडे आहेत हे सेम असले पाहिजे. जर या दोन कंडिशन फुलफिल होत असतील तर एक गुणाकार खूप सोपा आहे. 8 दुने 16 म्हणजे इथं 16 आला आणि 2 आणि त्याच्या पुढचा नंबर 3 3 दुने 6 असा गुणाकार करता येतो. याला वैदिक मॅथमॅटिक्स म्हणतात. अजून एक करून दाखवतो मी. आता बघा 31 गुणिले 39 याच्यात 1 + 9 10 येते आणि इथं 3 आणि 3 सेम डिजिट आहे, त्यामुळे या नियमाप्रमाणे आपण गुणाकार करू शकतो. मग आपण काय केलं की 9 गुणिले 1 9. आता बघा हा एकच डिजिट आला तर अशा वेळा इथं 0 लावायचं. हे 2 डिजिट करायला पाहिजे आणि त्याच्यानंतर हा 3 आणि त्याच्या पुढचा नंबर 4 म्हणून ते 1209. हा झाला वैदिक मॅथमॅटिक्स वापरून गुणाकार. आता याच्यातली एक केस अशी आहे की बघा 25 गुणिले 25 म्हणजे एकक स्थानी 5 हा आकडा असेल तर हा गुणाकार खूप सोपा आहे. बघा इथं 5 + 5 10 आणि इथं सेम डिजिट आहे म्हणून 5 × 5 = 25 आणि 2 आणि त्याच्या पुढचा नंबर 3 म्हणून 625. म्हणून कुठलाही हा वर्ग आहे, हा 25चा वर्ग 625 आला. समजा तुम्हाला 85चा वर्ग काढायचा आहे. 5 ही एकक स्थानी संख्या आहे. 85चा वर्ग करायचा आहे तर 85चा वर्ग आहे असं करायचं. 5 × 5 = 25 आणि 8 आहे. 8 आणि पुढचा नंबर 8 आणि 9 9 × 8 = 72. म्हणून 85चा वर्ग हा 7225. हे झालं. पण जर अवघड संख्येचा वर्ग काढायचा असेल तर कोणती पद्धत आहे ते मी आता दाखवतो. आता आपण वर्ग काढण्याची नवीन पद्धत बघू. एक 14चा वर्ग काढून बघू आपण. म्हणून मी लिहितो 14 आणि याचा वर्ग पाहिजे. पहिली स्टेप आहे की 3 पार्ट करा. 1 2 आणि 3. आता एकाचा वर्ग 1 इथं लिहिला. 4चा वर्ग 16 आणि 1 गुणिले 4 गुणिले 2 म्हणजे 8. आता इथं याच्या खाली एकच डिजिट असला पाहिजे म्हणून इथं हा 6 आला आणि हा 1 आहे हा इथं घेतला. इथं एकच डिजिट असला पाहिजे. इथं 16 आहे 6 असा घेतला आणि 1 हा कॅरी फॉरवर्ड केला इथं. मग 8 + 1 9 आणि 1 म्हणजे 196 हा 14चा वर्ग आहे. असं झालं. अजून एक बघू. 16चा वर्ग बघू. 16चा वर्ग 3 पार्ट करायचे. एकाचा वर्ग 1 6चा वर्ग 36 आणि 1 गुणिले 6 गुणिले 2 12. आता इथं एकच डिजिट असलं पाहिजे आणि तो आहे 6. आता हा 3 आहे हा कॅरी फॉरवर्ड करायचा इथं. इथंही एकच डिजिट असला पाहिजे म्हणून 3 + 2 5 आणि मग हा 1 आहे हा कॅरी फॉरवर्ड इकडं करायचा. हा इकडं आणि 2 म्हणून 16चा वर्ग आहे तो 256 आला. या पद्धतीने आपण अजून खूप
अवघड करू शकतो. उदाहरणार्थ 34चा वर्ग, तर 3 भाग केले. 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16 आणि 3 गुणिले 4 गुणिले 2 म्हणून 24. आता मी तुम्हाला सांगितलं की इथं सिंगल डिजिटच यायला पाहिजे, इथंही सिंगल डिजिटच यायला पाहिजे. म्हणून इथं 6 आहे, हा 6 इथं लिहिला, हा 1 आहे, हा कॅरी फॉरवर्ड केला. मग हे 4 अधिक 1 5, हा 2 आहे, हा इकडं नेला 2, 9 2 11. म्हणून 34चा वर्ग हा 1156 आहे. आता हे 3 प्रश्न आहेत ते आपण सोडवू. पहिला प्रश्न आहे 21चा वर्ग किती? 4 24 दिलेत, 225, 900, 441 आणि 256. आता हे असे प्रश्न सोडवणं हे अगदी सोपं आहे. म्हणजे याच्याकरता तुम्ही ॲक्च्युअल 21चा वर्ग काढायची, कॅल्क्युलेट करायची गरज नाही. तुम्ही बघा की 21चा वर्ग हा जर गुणाकार केला तर 1 गुणिले 1 इथं 1 येतो. तर ही जी वर्गसंख्या आहे, ही वर्गसंख्या त्याच्या एकक स्थानी 1 हा आकडा येणार एवढं नक्की आहे. आता 4 ऑप्शन बघा, हे 4 ऑप्शन आहेत. त्याच्या एकक स्थानी इथं 5 आहे, इथं 0 आहे, इथं 1 आहे आणि इथं 6 आहे. तर एकच असा ऑप्शन आहे की जिथं एकक स्थानी 1 आहे आणि म्हणून ते आपलं उत्तर असेल. बहुतेक प्रश्न या सोप्या पद्धतीने आपण सोडवू शकतो. पण आपण 21 आपल्या मेथडने काढून बघू. 21 3 भाग करायचे मी म्हणलं. 2चा वर्ग 4, 1चा वर्ग 1 आणि मध्ये 2 गुणिले 1 गुणिले 2 म्हणजे 4. किती आलं आहे? 441. म्हणजे हेच आलं. पण ॲक्च्युली या पद्धतीने काढायची कधी गरज पडेल? समजा इथं एकक स्थानी 1 आहे असे 2-3 ऑप्शन असतील तर मग आपल्याला ॲक्च्युअल कॅल्क्युलेट करावं लागेल. अदरवाईज एकक स्थानी 1 असलेला जर एकच ऑप्शन असेल तर त्याच्या वर्ग काढायची गरज नाही. तुम्ही ते आन्सर म्हणून टिकमार्क करू शकता. दुसरा प्रश्न आहे 1.4चा वर्ग किती? बघा आता 3.96, 1.96, 2.25 आणि 2.28. आता 14 हे 1.4 म्हणजे काय? तर 14 भागिले 10. याचा वर्ग म्हणजे 14चा वर्ग भागिले 10चा वर्ग. ठीक आहे. आता 14चा वर्ग आहे ते बघा, 14 गुणिले 14, 4 चौक 16. तर एकक स्थानी 6 हा आकडा येणार आहे. एकक स्थानी 6 हा आकडा येणार आहे. आता बघा ऑप्शन्स. 3.96 मध्ये 6 इथं आहे आणि 1.96 मध्ये इथं 6 आहे. आता 1.4 याचा वर्ग आहे हा 2 पेक्षा कमी असणार, 2 पेक्षा कमी असणार. तर 3.96 हे उत्तर असू शकत नाही. याचा 1.4चा वर्ग तुम्ही कॅल्क्युलेट केला तर 14चा वर्ग तुम्ही गुणाकार करा, साधा गुणाकार करू शकता. तर त्याचा येतो उत्तर 196. मग 1.4 गुणिले 1.4 हे केलं तर हा डेसिमल पॉईंट इथं येईल. म्हणून 1.96 उत्तर आहे. म्हणून इथं 1.96 हे उत्तर. इथं कसं झालं की एकक स्थानी 6 असलेल्या 2 संख्या आहेत म्हणून आपल्याला जास्त विचार करावा लागला. आता तिसरा प्रश्न आहे 23 या संख्येचा वर्ग किती? आता एकक स्थानी कोणता आकडा येईल ते बघू आपण. 23 गुणिले 23 म्हणजे 3 त्रिक 9, म्हणजे एकक स्थानी 9 हा आकडा येणार.
एकक स्थानी 9वा आकडा 4 पर्याय बघा. 529 मध्ये आहे 9, इथं नाहीये, इथं नाहीये, इथं नाहीये, म्हणून हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 4. याच्यात वर्गमूळ काढायचं आहे. वर्गमूळ 1024चं काढायचं आहे आणि 4 ऑप्शन दिलेत: 26, 28, 32 आणि 36. म्हणजे काय की याच्यातल्या कुठल्या संख्येचा वर्ग हा 1024 येतो. मी तुम्हाला सांगितलं की समजा 26 हे उत्तर आहे, तर 26चा वर्ग 1024 येतो का? 26 असेल तर 26 आणि 26 एकक स्थानी काय आलं? 6 36, तर 6 आलं. 6 हे एकक स्थानी नाहीये आणि म्हणून हे उत्तर नाही. आता 28, आपण त्या 28चा वर्ग 1024 आहे का? तर 28 आणि 28 8 8 64, म्हणजे 4 हा एकक स्थानी आला. तर 4 हा एकक स्थानी म्हणजे हे असू शकतं. बघू आपण. आता 32 आहे, 32चा वर्ग केला तर एकक स्थानी 4 येते, म्हणजे इथेही येऊ शकतंय. आणि 36 आहे, 36चा वर्ग केला तर 6 6 36, म्हणजे 6 एकक स्थानी येतं, म्हणून हे उत्तर नाही. हे असेल किंवा हे असेल. आता आपण बघू की 28 आणि 32च्या मध्ये 30 हा आकडा आहे. 30चा वर्ग आपल्याला माहिती आहे. 30चा वर्ग आहे 900. तर हे 1024 हे 900 पेक्षा मोठं आहे, म्हणजे 32 हे उत्तर आहे. 32 हे उत्तर आहे. आता पुढचा प्रश्न. हे वर्गमूळ काढायचं 547.56 याचं वर्गमूळ काढायचं आहे. पहिल्यांदा आपण बघू की इथं 5 हा आकडा आहे, इथं 5 हा आकडा आहे. तर याचा जर वर्ग केला तर ही संख्या येते काय बघायचं. आता याचा वर्ग केला तर एकक स्थानी 5 ही संख्या येते. 5 ही संख्या इथं नाही आहे, त्यामुळे हा ऑप्शन असू शकत नाही. याचा वर्ग केला तर 5 हे एकक स्थानी येतं, 5 इथं नाही आहे एकक स्थानी, म्हणून हे उत्तर नाही आहे. 4 आहे, 4चा वर्ग केला तर 6 येतं एकक स्थानी, हे असू शकेल. आणि 9चा वर्ग केला तर 1 येतं एकक स्थानी आणि 1 नाही आहे इथं, म्हणून हे उत्तर नाही आहे आणि म्हणून हे उत्तर आहे. बघा, लगेच आपल्याला उत्तरं मिळू शकतात. हा 205चा वर्ग काढायचा आहे. 205चा वर्ग कसा काढायचा हे बघा. 205चा वर्ग 5 आहे, त्याचा वर्ग हा 25 येतो आणि ही 20 संख्या आहे. 20 आणि त्याच्या पुढची संख्या 21, तर 20 गुणिले 21 म्हणजे किती येतं? 420. हे 420 मी इथं लिहिले, म्हणजे हा त्याचा वर्ग आहे. 205चा वर्ग हा 420 25 आहे. 420 25 आहे, म्हणून हे त्याचं उत्तर आहे. अजून एक मी बघितले की बरेच यूट्यूबवाले सांगतात की लगेच उत्तर द्या, एका सेकंदात उत्तर द्या. ते पूर्ण चुकीचं आहे. खरं जर तुम्ही कधीही ओरली कॅल्क्युलेशन करू नका, नेहमी लेखी कॅल्क्युलेशन करा. आणि दुसरी गोष्ट, लगेच उत्तर देऊ नका. उलट तुम्ही थोडासा वेळ घ्या. जरी उत्तर तुम्हाला कळलं तरी डिले युअर रिॲक्शन, म्हणजे तुम्ही 5 आकडे मोजा, 5 सेकंद जाऊन द्या, नंतर आन्सर मार्क करा. कारण एकदा पेनाने आन्सर मार्क केलं की तुम्ही चेंज करू शकत नाही. म्हणून 2 गोष्टी मी सांगतोय. कॅल्क्युलेशन कधीही तोंडी करू नका. प्रत्येक कॅल्क्युलेशन हे लेखी करा, म्हणजे चुका होणार नाही. दुसरी गोष्ट, आन्सर मिळालं की लगेच रिॲक्ट करू नका, लगेच उत्तर लिहून टाकू नका. डिले युअर रिॲक्शन, थोडा वेळ घ्या, 5 सेकंद लावा. 5 सेकंद गेले तर काही होत नाही, पण ॲक्युरसी तुमची वाढेल. त्यामुळे ते सांगतात, बरेच यूट्यूबवाले सांगतात की लगेच उत्तर लिहा, एका सेकंदात उत्तर लिहा. ते तुम्हाला मिसगाईड करतात. हे चुकीचं आहे. तुम्ही या चुका लक्षात घ्या. असं करू नका, घाई करू नका. काही तुमचे 2 प्रश्न कमी झाले सोडून तरी चालेल, पण जे करता त्याची ॲक्युरसी पाहिजे. आता हा प्रश्न बघू. क्वेश्चन आहे 1 6 9 हे अंक कोणत्याही स्थानी असलेल्या 1 अंकी व 2 अंकी एकूण वर्गसंख्या किती? या आपल्या काय हवंय?
वर्गसंख्या हव्या आहे आणि कोणत्या चालतील आपल्याला, 1 अंकी व 2 अंकी. आता 1 अंकी आणि 2 अंकी संख्या या 1 ते 99 या संख्या आहेत. याच्यातल्या कोणत्या वर्गसंख्या आहेत एवढं विचारलं, किती आहेत. मग आपण बघू की 1 ही वर्गसंख्या आहे, त्याच्यानंतर 4 आहे, 9 आहे. याच्यातले आपल्या कोणते पाहिजे आकडे, 1, 6 आणि 9. त्यामुळे 4 राहणार नाही. त्याच्यानंतर 9 नंतर 16 आहे, 16ला 6 आहे, नंतर 25 आहे, पण हा 5 नकोय त्यामुळे ही येणार नाही संख्या, ही संख्या येणार नाही. 25 नंतर 36 आहे, ही येईल. 36 6चा वर्ग आहे, 7चा वर्ग 49, 8चा वर्ग 64, 9चा वर्ग 81, पण 81 ही येणार नाही. आणि 10चा वर्ग 100 आहे, 100 ही 3 अंकी आहे. माझा मोजू किती आहेत, 1 2 3 4 5 6, म्हणून 6 हे उत्तर आहे. हा झाला पहिला प्रश्न. आता दुसरा प्रश्न आहे, याच्यात वर्गमूळ काढायचं आहे, याचं आणि याचं वर्गमूळ काढायचं आणि किती याची व्हॅल्यू आहे आपल्याला काढायचं आहे. आता रूट ऑफ 1.96. आता 1.96 म्हणजे काय, म्हणजे 196 भागिले 100 आणि याचं वर्गमूळ काढायचं आणि याचं वर्गमूळ काढायचं. मग 196 हा 14चा वर्ग आहे, म्हणून वर्गमूळ 196 हा 14 आला, 100चं वर्गमूळ 10 आला, म्हणजे व्हॅल्यू किती आली, 1.4. याचप्रमाणे आता 2.25 आहे, ते आपण असं लिहू, 225 भागिले 100 आणि याचं वर्गमूळ आणि याचं वर्गमूळ. 225 हा 15चा वर्ग आहे, मग 15 भागिले 10 म्हणून 1.5. तिसरा आहे 289 भागिले 100 आणि याचं वर्गमूळ आहे. आता हे कितीचा वर्ग आहे, हा 17चा वर्ग आहे, म्हणून 1.7. आता ही संख्या बघू, याच्यात किती शून्य आहेत, 1 2 3 आणि 4 5 6, म्हणून ते असं लिहू आपण, 256 भागिले 6 शून्य 3 4 5 6 आणि याचं वर्गमूळ. याचं वर्गमूळ काढलं तर हे 16चा वर्ग आहे आणि याच्यात किती शून्य आहेत, 6 शून्य आहेत. याचं वर्गमूळ काढायचं म्हणजे निम्मे शून्य राहतील, म्हणजे 1 2 3 अशी शून्य राहतील. मग याची किंमत काय येते, तर आता आपण या सर्वांच्या व्हॅल्यूज याच्यात टाकू. 1.96 किती आहे व्हॅल्यू, 14/10 म्हणजे 1.4, म्हणून मी लिहितो इथं 1.4 वजा रूट ऑफ 2.25, याची व्हॅल्यू किती येते 1.5, म्हणजे 1.5 लिहिलं. नंतर अधिक रूट ऑफ 2.89, त्याचं याचं 1.7 आणि भागिले हे येतं 16 भागिले 1000. याचा आपल्याला सॉल्व करायचंय. हे किती आहे, 1.4 वजा 1.5 म्हणजे -0.1 आणि प्लस 1.7 म्हणजे 1.6 आलं. म्हणून हे मी आता इथं वरती लिहितो, 1.6 भागिले 16
आणि हे 1000 आहे, हे वरती अंशाच्या जागी गेलं म्हणून हे 1000. मग किती येत आहे? हे 1.6 गुणिले 10 आलं, हे 1 शून्य गेला, 1.6 1.6 गेलाय म्हणजे हे 100 आलं. हे 100 आहे का? आहे. 10⁻² म्हणजे 100. अशा प्रकारचे प्रश्न येतात एक्झाम मध्ये आणि तुम्ही सॉल्व्ह करू शकता.